युतीची चर्चा खोळंबली आहे, त्यामुळे आता शिवसेनेने पुढचं पाऊल टाकण्याचा निर्णय घेतलाय। कारण शिवसेना नेत्यांसोबत बैठक घेतल्यावर आता शिवसेना अगदी काही क्षणात आपला वचननामा जाहीर करण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आतापर्यंत बैठका, चर्चा आणि पत्रकार परिषदा घेणाऱ्या शिवसेनेने वचननामा जाहीर करण्याची घोषणा करून युतीच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। कालच शिवसेनेने दिलेल्या 60 जागांच्या प्रस्तावावर भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केलेली होती। भाजपचा अपमान असल्याची प्रतिक्रिया भाजपने व्यक्त केली होती। त्यामुळे युतीची डेडलाईन उलटल्यानंतर शिवसेनेनेही आता स्वबळाचे संकेत दिलेत, तर भाजप मात्र सुधारित प्रस्तावाकरता आग्रही आहे। आणि अधिक अपडेट्स घेऊया, अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय घडतंय नेमकं बैठकीत? किती वाजता होईल पत्रकार परिषद? थोड्याच वेळात आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून उद्धव ठाकरे या ठिकाणी मुंबई महानगरपालिका आणि उर्वरित ज्या 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊ घातल्या आहे त्याबाबत आपला वचननामा जाहीर करण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत संजय राऊत, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे या ठिकाणी सेनाभवनात पोहोचले आहेत। दिवाकरराव रावते आहेत, त्यांच्यासह अन्य काही खासदार सुद्धा आहेत। आणि 2 दिवसापूर्वी आपण बघितलं तर 2 दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्याकडनं मुंबई आणि ठाण्यामध्ये काही महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली गेली। युतीच्या बैठका एकीकडे सुरू होत्या, मात्र युतीमध्ये काही निघत नसल्यानं आता शिवसेना आपला स्वतःचा वेगळा वचननामा प्रसिद्ध करेल। त्यानंतर हा वचननामा ज्यावेळी प्रसिद्ध जर झाला, ही जर शक्यता खरी ठरली तर मग युतीचं काय? कारण शिवसेना आपलं एक पाऊल पुढे घेत आहे आणि त्यामुळे कुठेतरी ही युती होणार की नाही यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह आणि राजकीय वर्तुळामध्ये एक चर्चा याबाबत सुरू आहे। 2 दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नेत्यांनी जी बैठक झाली त्यामध्ये 60 जागांचा प्रस्ताव दिला होता। यावर भाजप अजूनही नाराज आहे आणि जोपर्यंत ही चर्चा पुढे जात नाही तोपर्यंत भाजप म्हणजे जोपर्यंत चांगल्या जागा मिळत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी युती करण्यास तयार नाही आणि त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप तर सगळ्या गोष्टी सुरू आहेत। युतीचं घोंगडं भिजत आहे। अशात जर उद्धव ठाकरे हे वचननामा जाहीर करण्याची शक्यता आहे आणि हा वचननामा जर जाहीर झाला तर त्यामुळं युतीचं काय होणार हा एक प्रश्न उपस्थित होईल। अश्विन, अक्षय, या सगळ्या संदर्भातली ताजी माहिती घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।